Hi friends, hi, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli, Study with Abuli. फ्रेंड्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण छानसा टॉपिक बघणार आहोत. हायेस्ट कॉमन फॅक्टर बाय युजिंग लिस्टिंग मेथड. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपण डिफरंट वेनी घेणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ न चुकता एंडिंग पर्यंत बघा. आणि फ्रेंड्स, तुम्हाला एक इम्पॉर्टंट नोट सांगायचे, पण प्रिव्हियस व्हिडिओला सुद्धा आपण HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर हा टॉपिक बघितलेला होता. पण एका डिफरंट वेनी म्हणजे आपण डिफरंट मेथडनी HCF काढायचा शिकलो होतो बाय युजिंग डिव्हिजन मेथड. तर हा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेला आहे, तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आणि फ्रेंड, कसलाही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. फ्रेंड्स, आजचा हा टॉपिक आपण एक्झाम्पल थ्रू समजावून घेणार आहोत. तर त्यासाठी फर्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड HCF ऑफ 24 and 40. फाइंड HCF ऑफ 24 and 40. आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या एक्झाम्पलमध्ये 24 आणि 40चे फॅक्टर्स लिहून घ्यावे लागणार, याच्या फॅक्टरची लिस्ट करावी लागणार, त्यावरून आपण HCF काढणार आहे, म्हणजे लिस्टिंग मेथडचा यूज करू. तर फर्स्टली आपण 24 ह्या नंबरचे फॅक्टर्स लिहून घेणार आहोत. इथे लिहिते मी फॅक्टर्स ऑफ 24. आता याचे फॅक्टर्स लिहायचे कसे, याचे फॅक्टर्स आपण लिहितो कसे, तर ज्या नंबरने ह्या 24ला डिवाइड होत असेल ते नंबर सगळे इथे लिहून घ्यायचे. बघा, इथे लिहिते मी 1 2 3 4 6 8 12 पर्यंत लिहिले. नंतर 24 सुद्धा हा फॅक्टर आहे, तोच नंबर इथपर्यंत लिहिलं आपण. त्यानंतर 40 हा नंबर जो दिसते, ह्या नंबरच्या फॅक्टरची आपण लिस्ट करून घेऊया. फॅक्टर्स ऑफ 40. 1 हा कोणत्याही नंबरचा फॅक्टर असतो, तर मी केले 1 2 4 5 8 10. त्यानंतर आहे 20 and 40. हे सगळे झाले, लिस्ट झाली, ही सगळी लिस्ट झाली फॅक्टर्स ऑफ 40ची. आता काय बघावं लागेल आपल्याला, यामध्ये कॉमन फॅक्टर बघावं लागेल. त्या कॉमन फॅक्टरवरून आपण HCF काढणार आहे. कॉमन फॅक्टर कोणकोणते, तर बघा 1 कॉमन आहे, लिहिला मी ते. हा 2 कॉमन आहे, हा 2 सुद्धा लिहिला. त्यानंतर हा 4 कॉमन आहे, 4 सुद्धा मी इथे लिहिला. आणि त्यानंतर आहे 8. 8 नंतर नंबर बघते मी 10. इथे काही कॉमन नाही. 20 40 म्हणजे यातले हे नंबर कुठेही कॉमन नाही, जे कॉमन होते ते लिहून घेतले आपण कॉमन फॅक्टर. आता काय म्हणते आपल्याला क्वेश्चन, काय म्हणतो फाइंड HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. यामध्ये हायेस्ट नंबर कोणता आहे, तर 8 हा बघायचा आणि आपण इथे लिहायचा. हे झालं आन्सर आपल्या क्वेश्चनचं, फाइंड HCF ऑफ 24 and 40. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं आहे की 2 नंबरचा HCF कसा काढायचा. आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत 3 नंबरचा HCF कसा काढायचा. फ्रेंड्स, हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड HCF ऑफ 40 42 and 45. इथे 3 नंबर्स आहे, ह्या 3 नंबरचा आपल्याला HCF काढायचा आहे. तर त्याआधी काय करावं लागेल, आपल्याला तिन्ही नंबरच्या फॅक्टरची लिस्ट लिहून घ्यावी लागेल. तर मी इथे लिहिते फर्स्टली फॅक्टर ऑफ 40, त्यानंतर फॅक्टर ऑफ 42, त्यानंतर लिहिते मी फॅक्टर ऑफ 45. सगळ्यांची आपल्याला लिस्ट. आणि हे फॅक्टर्स लिहितो म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्या ज्या नंबरनी याला डिवाइड होत असेल ते सगळे नंबर्स आपल्याला इथे लिहावे लागतील. तर बघा 40चे फॅक्टर्स काय आहेत, 1 2 4 5 8 10 20 40. आपण 40च्या फॅक्टरची लिस्ट लिहून घेतलेली आहे. आता 42 ह्या नंबरच्या फॅक्टरची लिस्ट करावी लागेल. 1 2 6 7 14 21 and 42. इथे आपण 42ची लिस्ट लिहून घेतली, फॅक्टरची लिस्ट. आता बघूया 45. 1 3 5 9 15 and 45. ही झाली
45च्या फॅक्टरची लिस्ट. आपण इथे 3 नंबरच्या फॅक्टरच्या लिस्ट करून घेतलेल्या आहे याप्रमाणे. तर आपल्याला यामध्ये बघायचं आहे कॉमन फॅक्टर. मी इथे लिहून घेते कॉमन फॅक्टर. बघूया की तिघांमध्ये कॉमन काय. तिघांमध्ये कॉमन आहे 1. आफ्टर दॅट इथे बघितलं तर इथे एकही नंबर कॉमन नाही. इथे कॉमन आपल्याला ह्या तिघांमध्ये कॉमन काय दिसते, फक्त 1. म्हणजे 1च काय झाला याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर. काय झाला, हायेस्ट कॉमन फॅक्टर. फ्रेंड्स, इथे आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्या सेकंड एक्झाम्पलमध्ये 3 नंबरचा HCF कसा काढायचा हे सुद्धा बघितलेलं आहे. तर मी तुमच्यासाठी होमवर्क देते. फाइंड HCF ऑफ 12 and 36. ह्या 2 नंबरचा मला नक्की HCF काढून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून दाखवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड अशासारखे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर अँड गुड बाय.